नमस्कार मित्रांनो, मी आज आलोय आमच्या गावी अंतरी देशमुख, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. निमित्त आहे लग्नाचं आणि हे आमचे कार्यकर्ते, हे आमचे बंधू, हे आमची भावकी दाखवतो तुम्हाला. ते कोणते मावशी का कोण आणि हे आमचे दाजी साऊथ आफ्रिकेचे, साऊथ आफ्रिकेहून दाजी आमचे साऊथ आफ्रिकेचे. आणि हे जे आचार्य आहेत, हे आचार्य पा खास खास वेस्ट इंडिजहून मागवलेले आहेत आचारी. हा, अरे पाणी पाणी जर तुमच्या इथं कार्यक्रम असेल मित्रांनो लग्नाचा, स्वयंपाकाचा, ते खास करून वेस्ट इंडिजहून मागवलेले आचारी. आता वांगे कापायला सुरुवात झालेली मित्रांनो. प्रत्येक लग्न कार्यामध्ये वांग्याची भाजी ही असते म्हणजे असतेच. आम्ही त्याला शाक म्हणतो, वांग्याची शाक. नानमुख असेल, लग्न असेल, वांग्याच्या शाकेची मजाच पुचावर असते. हे सगळी मंडळी आमची, भाऊ बंद सगळे, मी सुद्धा वांगे कापताना आपल्याला दिसत असेल मित्रांनो. काल नानमुखानिमित्त मी माझ्या गावी म्हणजेच अंतरी देशमुख, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा येथे काल आलो होतो. आणि गावाकडची मजाच वेगळी असते मित्रांनो. सगळे मिळून मिसळून या कार्यात हातभार लावतात आणि गावाकडील आनंद, हा आनंद कुठेच मिळणार नाही मित्रांनो. ते म्हणतात ना, माणूस कितीही मोठा झाला शेवटी त्याची ओळख हे त्याचं गावच असतं मित्रांनो. पन्नास किलो वांगे कापायचे होते, अर्धे झालेले आहेत. तुम्ही पाहत आहात, सगळे मिळून हे वांगे चिरत आहेत आणि त्या डालग्यामध्ये टाकत आहे. आणि समोर हे तुम्हाला जे दिसते ते आमचे दाजी आहेत, फॉरेन रिटर्न. आम्ही त्यांना लाल पाहुणे म्हणतो. त्यांची मजा घेतो, पण खरंच ही मजा कुठेच मिळणार नाही मित्रांनो. ही अशी मजाक, हे वांगे कधी चिरल्या जातात हे सुद्धा कळत नाही मित्रांनो. आता सुरुवात झालेली ही डाळ बनवायची, तुरीची डाळ, वरण. हे पहा, हे आहेत वेस्ट इंडिजचे आचारी, हे आमचे सुद्धा दाजी बरं का. आम्ही त्यांना वेस्ट इंडिजचे दाजी असे म्हणतो. तुरीच्या वरणाला सुरुवात होत आहे. तुरीचं वरण आणि वांगीची शाक. आता वांग्याची शाक तयार करण्याची वेळ झालेली आहे. हा कापलेला कांदा अगोदर भाजून घेतला जाईल. आपण पाहत राहा. छान अशी चुलीवर, भट्टीवर मोठं उल्लंघन करून या आगीवर, लाकडाच्या आगीवर हे जेवण खूपच चवदार लागतं मित्रांनो. कांदा अगोदर चांगला भाजून घ्यावा लागतोय आणि ते घेत आहेत
वेस्ट इंडिजचे आचार्य आमचे दाजी रमेश जाधव, त्यांचं नाव साले मेवण्याच्या नात्यानं आम्ही त्यांची मजा घेत असतो. वर कर डबा वर कर ना असं ए गिड्डे खाली थांबायला उभे. उभा कर उलटा कर लगेच आता इकडे हात धरता का बस का पा तो 5 किलो आता टाक 5 किलो पडला 5 किलो आता आता कांदा तेलामध्ये भाजून घेत आहेत दाजी. छान असा कांदा लाल होस तर ते भाजतील. वर झालं यार वळी आपण तेच मला अंधारावर आता यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. अजून थोडासा कढीपत्ता टाकत आहे. 50 किलोची वांग्याची शाख. आज निमित्त होतं नानमुख असल्यामुळे हा जेवणाचा कार्यक्रम आणि ही वांग्याची शाख. इथे फॉरेन रिटर्न आमचे दाजी. आता अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे त्यांनी छान अशी आणि ते भाजून घेत आहेत. आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि ते सुद्धा भाजून घेत आहे. चविष्ट अशी भाजी तयार होताना आपल्याला दिसत आहे. आता यामध्ये सर्व मसाले, हळद जे काय असतील, गरम मसाला, मरी मसाला, महाराजा मसाला, सगळे मसाले टाकले आणि ते चांगल्या प्रकारे भाजून घेत आहे. आता यामध्ये थोडी कोथिंबीर टाकत आहेत.
छान असा कलर या भाजीला आलेला आहे. मसाला वगैरे सगळा भाजला आहे. आता मेन म्हणजे ही जी वांगे आहे ती वांगे त्या मसाल्यामध्ये टाकण्याची वेळ झालेली आहे आणि सगळे हे वांगे त्या मसाल्यामध्ये शिजायला टाकतील आणि छान अशी वांग्याची शाख तयार होईल. संपूर्ण 50 किलो वांगी आता त्या मोठ्याशा पातेल्यामध्ये भगोन्यामध्ये टाकली आणि फिरवायची मेहनत खूप लागते याला. दाजी आमचे वेस्ट इंडिजचे यांनी छान अशी भाजी तयार केलेली आहे मित्रांनो. आपण पाहतच असाल अशी गावाकडची एक छान अशी वांग्याची शाख खायला खूपच चविष्ट असते. नेमकं पाणी आलं वगैरे गेलं. आता भाजी तयार होतच आलेली आहे. आपण पाहत आहात वांगे थोडेसे शिजायचे बाकी आहेत. छान असा कलर आलेला आहे आणि खूप सुंदर असं हे वांग्याची शाख पाहायला मिळते मित्रांनो. याची चव गावाकडील चव न्यारीच असते. आणि अशा प्रकारे आपली वांग्याची शाख ही झालेली आहे मित्रांनो. वांग्याची शाख पूर्ण तयार झालेली आहे मित्रांनो. माझे चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. गावाकडची आठवण म्हणजे आपलं बालपण, आपलं खेळणं, या सगळ्या गोष्टी आपण अनुभव करत असतो मित्रांनो. त्या कधी आपण विसरू शकत नाही. धन्यवाद.